करत नसेल तर कायदा पारित होईल कसा मग ते टिकन कस? आता सांगतो, त्यांनी समिती गठीत केली, जस्टिस शिंदे साहेबांची, न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती. त्या समितीनं 58 लाख नोंदी शोधल्या, त्याचे 3 खंड केले आणि सरकारला अहवाल दिला. सरकारनं 3ही खंड स्वीकारलेत नोंदीचे. गिरीश महाजन साहेब आणि फडणवीस साहेब, तुम्हाला आठवण करून देतो, ते तुमच्याच वतीने आले होते. त्यावेळेस तुम्ही म्हणले होते आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येत नाही. आता मराठा आणि कुणबी एक कायदा पारित करायला 58 लाख नोंदीचा तुम्हाला आधार, याच्यापेक्षा किती पाहिजे? मी कुठं आडमुठे दे, मला मराठी पण सांगा आणि सरकार पण सांगा. आता समिती तुमची गठीत तुम्ही केली, नोंदी तुम्ही शोधल्या, सरकार तुमचं, अहवाल तुम्ही स्वीकारलाय, आम्ही नाही. तुमचं तुम्हाला सांगतो आडमुठं कोण आहे, म्हणून मराठे पेटून उठलेत फडणवीस साहेब. त्यांच्या लक्षात आलंय मराठा आणि कुणबी एक जे आर काढायला आधार पाहिजे म्हणले तुम्ही. 58 लाख नोंदीचा आधार आहे, आता कसं काय देणार? बाकीच्या ज्या जाती घातल्या ओबीसीत त्यांना कोणता आधार आहे? कुठलाच नाही. तरी त्यांना दिलं. आम्हाला तर आधार आहे, आम्ही डायरेक्ट 7/12 दाखवतोय, सरकारी नोंद दाखवतोय डायरेक्ट. त्यांजवळ कुठे? त्यांजवळ नाही तरी पण दिलं, आमजवळ हाई तरी देत नाहीत. म्हणून मराठा आणि कुणबी एक जे आर काढा, आणखीन 2 दिवस तुमच्या हातात आहे. त्याची अंमलबजावणीच पाहिजे. मी अंमलबजावणीशिवाय एकाही मागणीत मागे सरकू शकत नाही. मराठा समाजाला सांगतो, मागण्या सगळ्या सांगितल्यात, त्याच्यावरती मी ठाम आहे, मराठी पण ठाम आहे. सगळ्यांनी आजपासून आणखीन 1-2 दिवस हातात येत. आता कामधंदे सोडा, राज्यातल्या सगळ्या मराठ्यांनी कामधंदे बंद. नोकरदार वर्ग, कर्मचारी वर्गाने कामधंदे बंद करा. व्यावसायिक असतील, उद्योगपती असतील, कोण कोण असतील, जरा व्यवसाय स्टॉप ठेवा. आता किराणा दुकान, टपऱ्या काय असतील तुमचे, हॉटेल सगळं बंद ठेवा सध्या. आता मुंबईकडे जायची तयारी करा सगळेजण. असा उठाव पुन्हा होणार नाही. असा एकजुटीचा, एकतेचा इतका प्रचंड मोठा जगाच्या पाठीवर असा सोहळा पुन्हा होणे नाही. म्हणून या लढाईच्या सोहळ्यात, या विजयाच्या सोहळ्यात प्रत्यक्ष घराघरातल्या प्रत्येक मराठ्यांनी सहभागी व्हा. वारकरी संप्रदाय सगळा असून सगळ्या महंत मंडळीचं आम्ही वेळोवेळी कौतुक करतो की त्यांनी खूप कीर्तनाच्या माध्यमातून हा मुद्दा लावून धरला होता. जसं मीडियाने लावून धरला, तसाच महंत मंडळीने लावून धरला होता. एक गोष्ट माहिती आहे आम्हाला, तुम्हाला वाटलं असताना आम्ही विसरलो, तुम्हाला लय त्रास झाला. काय काही कमेंट फमेंट नाहीत का? मी मोकळा नाही झालो. आणखी तुम्हाला जिथं जिथं भोगावं लागलं तिथं तिथं सगळं तुम्हाला ती जबाबदारी आमची नीट उभा काढायची. कारण काय, लेकराच्या तोंडाला घास आला होता म्हणून एका शब्दासाठी दुसरीकडे आंदोलन जाऊ नये म्हणून आम्ही बोलत नव्हतो. तुम्हाला त्रास झाला आम्हाला माहिती आहे, आम्ही पण होऊन दिला हे आम्हाला माहिती. कारण तिकडे जर होतं तर आंदोलनाला दिशा वेगळी लागली असती आणि मूळ जे घ्यायचं होतं ते राहिलं असतं, म्हणून बोलू शकलो नाहीत. आता मोकळे होतो लवकरच आम्ही.